चला, पापड मस्त वाळून झालेले आपले नागलीचे आणि कलर पण खूप छान आलेले आहे पापडांना. आता आपण तळायचे आपल्याला पापड मस्त. आता आपण नागलीचं पीठ घेतलेलं बघा, मोठं बाऊल आहे. त्याच्यात आपण नागलीचं पीठ घेतलेले आणि आपल्याला खिशी घ्यायची आहे पिठाची. आपण नागली आणलेली होती, ती भिजत टाकलेली होती मी 1 दिवस आणि नंतर ती बांधून ठेवायची आपण कपड्यामध्ये. नंतर दुसऱ्या दिवशी मोड येतात, मग ती फॅनखाली आपण वाळून घ्यायची आणि गिरणीतून दळून आणायची आहे. तसं हे पीठ केलेलं आहे आपण नागलीचं. आणि बघा, कुकर ठेवलेलं आहे आणि ज्या बाऊलने आपण पीठ घेतलं होतं नागलीचं, त्याच्यात 1.5 पट आपण पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये आणि थोडं काढून ठेवायचं आपण गरम पाणी, लागल्यानंतर परत त्याच्यामध्ये टाकण्यासाठी. आणि बघा, त्याच्यामध्ये मी आता 2 चमचे तीळ टाकलेली आहे, ओवा जिऱ्याची पावडर टाकलेली 2 चमचे आणि पापड खार टाकायचा आपल्याला 1 मोठा चमचा. मीठ टाकायचं आपल्याला चवीनुसार त्याच्यामध्ये आणि खाण्याचा सोडा पण मी टाकलेला आहे अर्धा चमचा. पापड खार आणि खाण्याचा सोडा आणि उकळी येऊ द्यायची आपल्याला. आता झाकण ठेवायचं त्याच्यावर आणि मस्त खिशी घ्यायची आपल्याला. आता उकळी आलेली पाण्याला. आपण नागली भिजवताना गहू वगैरे टाकलेले नाही, तर कोणी कोणी गहू टाकतात त्याच्यामध्ये थोडेसे, जास्त नाही, थोडे टाकतात त्याच्यामध्ये. पण मी फक्त नागलीचेच पापड आपण केलेले आहे, त्याच्यामध्ये काहीच टाकलेलं नाही. आणि बघा, मस्त आता पीठ टाकून झालेलं आहे. थोडंसं असं पाणी वर येऊ द्यायचं आणि नंतर लाटण्याच्या साहाय्याने आपल्याला खिशी घ्यायची मस्त. आपण त्याच्यामध्ये तीळ पण टाकलेले आहे आणि बघा, असं पाणी मस्त वर येतं आणि नंतर बघा लाटण्याच्या साहाय्याने छान खिशी घ्यायची. मस्त फिरून घ्यायचे मस्त पीठ सगळं व्यवस्थित. पाणी लागलं तर मग आपण गरम पाणी काढून ठेवले ते टाकायचं त्याच्यामध्ये, म्हणजे छान खिशी तयार होते. आणि शिजू द्यायचं मस्त ते पीठ. 3-4 मिनटं छान शिजू द्यायचं झाकण ठेवून आणि नंतर पापड तयार करायचे आपल्याला. चिकट असतं हे पीठ फार. आता पाणी लागतं आपल्याला, तर थोडं पाणी टाकून घ्यायचं आपल्याला. परत लाटण्याच्या साहाय्याने सगळं पीठ खालीवर करून घ्यायचं आहे छान. आता थोडंसं हाताला पाणी लावून त्या पिठाला हे करायचं आहे आणि नंतर ओला कापड करून आपल्याला त्याच्यावर ठेवायचं आहे आणि शिजू द्यायचं आहे पीठ आपल्याला कमी गॅसवर, म्हणजे पापड आपले तुटणार नाही. छान खिशी आपली शिजली पाहिजे मस्त. आता बघा, झाकण काढून झालेलं आहे आणि कापड पण काढून घ्यायचं आपल्याला. परत लाटण्याच्या साहाय्याने आपल्याला छान फिरून घ्यायचं आहे पीठ मस्त. आणि खिशी आपली मस्त तयार झालेली बाबा पापड तयार करण्यासाठी. छान शिजलेलं आहे पीठ आपलं. आणि एक परात घ्यायची आपल्याला, त्याच्यामध्ये ओला कापड टाकून मग हे पीठ सगळं मळून घ्यायचं आहे मस्त. त्याच्या लाट्या तयार करायच्या मस्त पापडासाठी. आणि छान मळून घ्यायचे बघा, गरम पीठ असतं ना ते, मग ओला कापड करून घ्यायचा म्हणजे हाताला चटकी नाही लागत. आणि कलर पण बघा किती मस्त आलेला आपला, नागलीचा कलरच आलेला, जसं नागली असते ना तोच कलर आलेला आहे मस्त. आता आपण पळी पापड केलेले बघा मागे नागलीचे,
त्याला इतका कलर नाही येत आणि खिशी घेऊन येतो ना त्याचा खूप मस्त कलर येतो पापडांना. ते पण खूप छान झालेले आपले पळी पापड. ते तर झटपट होणारे एकदम. आणि मस्त पीठ आपल्याला हे मळून घ्यायचं असं. आणि आता गोळे तयार करून आपल्याला एका बाउलमध्ये घ्यायचे पापड तयार करण्यासाठी. आणि सुरुवातीला मी हे घरातच टाकते आणि नंतर दुसऱ्या दिवशी मग आपल्याला ऊन दाखवायचं पापडांना मस्त. फॅनखाली वाळून जातात हे. म्हणजे असं काही नाही आपण उन्हात बसूनच पापड केले पाहिजे आणि वाळत टाकले पाहिजे असं काही नाही. आपण घरात करून मग दुसऱ्या दिवशी वाळून घ्यायचे पापड मस्त वाळल्या जातात. आता मस्त आपल्याला पॉलिथिन टाकलेलं आहे मी आणि प्लॅस्टिकच्या त्या आपण पापड यंत्र घेतलेलं आहे त्याला तेल लावून घ्यायचं आपल्याला प्लॅस्टिकच्या कागदांना. आणि नंतर पापड मस्त तयार करून घ्यायचे. याच्यात पटापट तयार होतात. सगळे पापड आपल्याला असेच करून घ्यायचे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.